नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी परिणिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी ईशान्य भारताच्या दौऱ्यावर. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारं राज्य म्हणून सिक्कीमच्या नावाची घोषणा करणार. दुष्काळग्रस्त राज्यातल्या मनरेगासारख्या सामाजिक योजनांविषयी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून माहिती मागवली. डिसेंबर महिन्यात निर्यात घटली तर सोन्याची आयात दुप्पट. गडचिरोलीमध्ये 3 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, 2 महिलांचा समावेश. 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता होणार. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सेरेना जोकोविकची आगेकूच, युकी भांबरी पराभूत. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. ईशान्येकडच्या जनतेच्या विकासाबाबतच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार सर्वोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ईशान्येकडची राज्य सेंद्रिय शेतीचं महत्त्वाचं केंद्र ठरावीत अशी अपेक्षा त्यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर जात असून या दौऱ्यात मोदी संपूर्ण सिक्कीमला सेंद्रिय शेती करणारं राज्य म्हणून घोषित करणार आहेत. सेंद्रिय उत्पादनांच्या प्रदर्शनालाही पंतप्रधान भेट देणार असून या शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. ईशान्येकडच्या विद्यापीठातल्या IIT, NITचे विद्यार्थी आणि आसामच्या विद्यार्थ्यांशीही पंतप्रधान संवाद साधणार आहेत. दुष्काळग्रस्त राज्यातल्या मनरेगा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, माध्यान्ह भोजन यासारख्या समाज कल्याण योजनांच्या सद्यस्थितीविषयी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून अहवाल मागवला आहे. राज्यांनी केंद्र सरकारला याबाबत आकडेवारी द्यावी असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या पुढची सुनावणी येत्या 22 तारखेला होणार आहे. डिसेंबर 2015 निर्यातीत 14.75% घट झाली आहे. त्याचवेळी आयातीतही 3.88% घट नोंदवली गेली आहे. याच महिन्यात व्यापारी तूटही 2014च्या डिसेंबरच्या तुलनेत वाढली असून ती 11.6 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचली आहे. 2015च्या एप्रिल ते डिसेंबर या काळात निर्यात 18% घटली. अभियांत्रिकी, पेट्रोलियम उत्पादनं, आभूषणं या क्षेत्रात नकारात्मक वृद्धी नोंदवण्यात आली आहे. 2015च्या डिसेंबरमध्ये आधीच्या वर्षातल्या याच काळाशी तुलना करता सोन्याची आयातही दुप्पट झाली आहे. तेल आयातीतही 33.19% घट झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापनेसाठी भाजपाबरोबर युती कायम राहील असं पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीनं स्पष्ट केलं आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख मेहबूबा मुफ्ती घेतील असं पक्षातर्फे सांगण्यात आलंय. PDPच्या गाभा समितीची बैठक झाल्यानंतर ही माहिती देण्यात आली. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या आकस्मिक निधनानंतर तिथे राज्यपाल राजवट लागू झाली आहे. ज्येष्ठांची काळजी घेणं हा केवळ कुटुंब पद्धतीचाच भाग नाही, तर भारतीय राज्यघटनेत याबाबतची मार्गदर्शक तत्त्व दिली आहेत. तसंच ज्येष्ठांच्या मानसन्मानाची पारंपरिक मूल्य मुलांनी जपायला हवीत असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत युवा पिढीच्या माध्यमातून वृद्धांचं सक्षमीकरण या विषयावर बोलत होते. भारताला विश्वगुरू म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी भारतीयांनी प्रयत्न करावेत असंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकार कायद्याच्या चौकटीत राहून केंद्रीय विद्यापीठांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिली. काही केंद्रीय विद्यापीठांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या मुद्द्यावर त्या काल पत्रकारांशी बोलत होत्या. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDOच्या तेजस या लढाऊ विमानानं आज इतिहास घडवला. स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानानं बहरीनमधल्या साखीर विमानतळाला आज स्पर्श केला. तेजस या लढाऊ विमानानं पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय भरारी घेतली असून बहरीन इथं 21 ते 23 जानेवारी या काळात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय एअर शोमध्ये हे विमान सहभागी होणार आहे.
या एअर शोमध्ये DRDO संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात विकसित करण्यात आलेल्या संरक्षण प्रणालीचं प्रदर्शन करणार आहे. प्लाटून कमांडरसह 3 नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. यात 2 महिलांचा समावेश आहे. बाबूराव वाचामी हा प्लाटून कमांडर, त्याची पत्नी पायकी बारसे आणि बक्षीस होतं, तर पायकी आणि सुनीतावर प्रत्येकी 2 लाख रुपयांचं बक्षीस होतं. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी याबाबत माहिती दिली. रेकॉर्ड सरेंडर झाले होते. त्याचाच परिणाम म्हणून यावर्षी सुरुवातीलाच प्लाटून 5चा माजी कमांडर बाबूराव देव वाचामी आणि त्याची पत्नी पायकी उर्फ सन्नी बारसे हे दोघंही हालीवारा पोलीस स्टेशनला आपल्या सरेंडर झालेले आहेत. आणि त्याच्याबरोबरच एक सुनीता आतला, जी आता चामू शिदलमची करंट मेंबर होती, तीही आपल्याकडं पोटेगाव पोलीस स्टेशनला सरेंडर झालेले आहे. आणि असे टोटल 3 नक्षलवादी ज्यांच्यावरती 16 लाखाचं बक्षीस आहे हे आत्मसमर्पण झालेले आहे. कंटिन्युअसली ऑपरेशनच्या माध्यमातून त्यांच्यावर प्रेशर असतं आणि ॲट द सेम टाइम आपले पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी नवजीवन योजनेच्या अंतर्गत त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असतात आणि त्यांना आपण कन्व्हिन्स करतो की त्यांनी मुख्य प्रवाहामध्ये यावं. त्यामुळे आपले वर्षभर प्रयत्न सुरू राहतात आणि आपल्याला काय असं संख्या आहे नाही, पण मुख्य आहे की जे आपल्या जिल्ह्यातील नक्षलवादी आहेत त्यांना आपण मुख्य प्रवाहात आणणे हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. पिंपरी चिंचवड इथं सुरू असलेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता होणार आहे. आजही संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पिंपरी इथं भरलेल्या साहित्य संमेलनात आज साहित्यिक चेतन भगत यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मराठी संस्कृतीत पुस्तकांना महत्त्व आहे, पुस्तकांमुळे व्यक्तिमत्वात बदल होतो, विचारांना चालना मिळते असं ते म्हणाले. कल्पक बनण्यासाठी पुस्तकं वाचायला हवीत असं त्यांनी सांगितलं. मुलांवर इंटरनेट, टीव्हीचा वाढता प्रभाव, त्याच्या सर्जनशीलतेवर होणारा परिणाम याबाबत भगत यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यापूर्वी आज संमेलनाच्या अखेरच्या दिवसाची सुरुवात निमंत्रितांच्या कवी संमेलनानं झाली. ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव, दासू वैद्य, प्रवीण डवणे, रमण रणदिवे यांच्यासह 32 कवींनी यावेळी आपल्या कविता सादर केल्या. उपस्थित रसिकांनीही त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. आजची तरुणाई वाचन संस्कृतीपासून दूर जात असल्याची खंत व्यक्त होत असताना लेखनाच्या क्षेत्रात मात्र नवनवे प्रयोग होत असल्याबद्दलचा सार्थ अभिमान याविषयीच्या झालेल्या परिसंवादात व्यक्त करण्यात आला. सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात तरुणांना वाचन संस्कृतीकडे वळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं. आजच्या सकाळच्या सत्रात संमेलनात कथाकथनानं रंगत आणली. ज्योती पुजारी, विलास सिंदगीकर, एकनाथ आव्हाड, आप्पासाहेब खोत आणि विनिता ऐनापुरे यांनी यावेळी कथा सादर केल्या. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेणं गरजेचं आहे असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं. ते काल कोल्हापुरात सध्याची राजकीय परिस्थिती आणि माध्यमांची भूमिका या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. कोल्हापूर प्रेस क्लबनं हे व्याख्यान आयोजित केलं होतं. शेती उत्पादनांचे पडलेले भाव, खालावलेला विकास दर तसंच घटलेल्या गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे, तर दुसरीकडे शेजारील देशांकडून हल्ले होत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी विरोधकांनी केवळ विरोधाला विरोध आणि सत्ताधाऱ्यांनी एकतर्फी निर्णय पद्धत टाळून सामंजस्यानं देशहिताचा निर्णय घ्यायला हवा असं पवार म्हणाले. सीमा संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं संयुक्त महाराष्ट्राच्या दुसऱ्या लढ्याची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईत हुतात्मा चौक इथं हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. तसंच श्रद्धांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणांनी हुतात्मा चौकातला परिसर दुमदुमून गेला होता. खासदार अरविंद सावंत, ज्येष्ठ विधिज्ञ माधवराव चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. काल संध्याकाळी हुतात्मा दिन विशेष कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं.
गोंदिया जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त जेठ भावडा गावातल्या शाळेनं आणि ग्रामपंचायतीनं ISO प्रमाणपत्र प्राप्त केलं आहे. हा बहुमान मिळवणारी ही विदर्भातली पहिली शाळा आणि ग्रामपंचायत ठरली आहे. गोंदिया जिल्ह्यातलं दुर्गम भागातलं जेठ भावडा गाव. गावातले 100% गावकरी आदिवासी आहेत. लोकसंख्या जेमतेम 600. जंगलव्याप्त परिसरात आणि शहरी सुविधांपासून दूर वसलेल्या या गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आणि ग्रामपंचायतीला ISO प्रमाणपत्र मिळालं आहे. जिल्ह्यातली ही पहिली वीज बिल मुक्त शाळा असून इथे सौर ऊर्जा आणि पवनचक्कीचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. त्याचबरोबर अनेक अभिनव उपक्रमही राबवले जातात. आम्ही मागील 5 वर्षापासून मुलांमध्ये एक सहशालेय उपक्रमामध्ये वनराई बंधारे, त्यानंतर शाळा परिसर भेट, त्यानंतर आम्ही रेशीम उद्योग आमच्या गावामध्ये मागच्या 2 वर्षापासून सुरू झाला आहे. तर तो रेशीम उद्योगाची पण आम्ही मुलांना भेट देतो आणि दरवर्षी आम्ही या भागामध्ये 2 ते 3 प्रकारचे लहान मुलांमार्फत आणि शाळा व्यवस्थापन समितीमार्फत आम्ही वनराई बंधारे बांधतो. याच्यामध्ये गाव खूप आम्हाला सहकार्य करतं. गावामध्ये पूर्ण आदिवासी समाज आहे. इथे एकूण उत्पन्नाचं कुठल्याही प्रकारचं साधन नाही, तरी पण गाव आम्हाला खूप चांगल्या प्रकारचे शाळेसाठी शाळेप्रती त्यांचं प्रेम आहे. सुविधांचा अभाव असल्याची ओरड आजही ग्रामीण भागात ऐकू येते. या गावाने मात्र बाह्य मदतीवर फार विसंबून न राहता स्वयंपूर्ण होऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांचा भाग म्हणून गोंदियात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं समता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते. जाती तोडो समता जोडो या अभियानाच्या माध्यमातून जनतेला एकतेचा संदेश देण्याकरता 26 जानेवारीपासून कन्याकुमारी ते बाबासाहेबांच्या जन्मगावी महूपर्यंत भारत भीम यात्रा काढणार असल्याचं खासदार आठवले यांनी मेळाव्यानंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आरपीआयचा पूर्ण पाठिंबा आहे असं आठवले यांनी स्पष्ट केलं. नाट्यपंढरी सांगलीची एक महत्वाची ओळख म्हणजे गणपती मंदिर. 200 वर्षांपूर्वी बांधलेलं हे मंदिर पर्यटकांच्या आणि भाविकांच्या दृष्टीनंही महत्वाचं. सांगलीचं हे गणपती मंदिर स्वच्छतेबाबतही काटेकोर आहे. देशात सर्वत्र स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. सांगलीतील गणपती मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम मात्र पूर्वापार सुरू आहे. 25 कर्मचारी मंदिरातील स्वच्छतेसाठी कायम प्रयत्नशील असतात. सकाळी 5 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत आणि परत 2 वाजल्यापासून संध्या 9 पर्यंत आमचे कर्मचारी सफाईच्या बाबतीत एकदम संलग्न असतात आणि व्यवस्थित सफाई करून आलेल्या भाविकाला प्रसन्नता वाटावी, आलेल्या पर्यटकाला प्रसन्नता वाटावी हे आम्ही जातीने लक्ष देत असतो. सुरक्षेची पुरेशी व्यवस्थाही या ठिकाणी उपलब्ध आहे. संकष्टीच्या दिवशी भाविक इथं मोठ्या संख्येने उपस्थित असतात. त्यावेळी स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न करायला लागतात. भाविकांना कुठला त्रास होऊ नये किंवा कुठल्या गोष्टीचं हे होऊ नये त्याप्रमाणे आम्ही कर्मचाऱ्यांना नियोजन म्हणजे पाण्याची व्यवस्था म्हणा, बाथरूमची व्यवस्था म्हणा, जे ते सगळं अन्नछत्र आहेत लोकांना बाहेरून लोकांना येण्यासाठी बाबा आले तर त्यांना अन्नछत्र सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे. आणि गार्डनची व्यवस्था केली म्हणजे मंदिर कसं नेटकं दिसता येईल त्या हिशोबाने आम्ही ते गार्डनची व्यवस्था केलेली आहे. स्वच्छतेतून पवित्रता, मंगलता, प्रसन्नता, शांतता यांचा अनुभव देणारं सांगलीचे हे गणपती मंदिर सांगलीचं वैभव आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं एक अभिनव प्रयोग केला असून अंतराळात प्रथमच झिनियाचं फूल फुललं आहे. हे फूल केवळ सौंदर्यासाठी फुलवण्यात आलं नसून त्यामागे वैज्ञानिक उद्देश असल्याचं नासानं म्हटलं आहे. मंगळावरील प्रदीर्घ काळाच्या मोहिमांच्या आयोजनात कौशल्याचा उपयोग होईल असं नासानं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर छोटंसं हायड्रोपोनिक शेत 2014 साली तयार करण्यात आलं. पहिल्या प्रयत्नात झिनियाचं रोप वाळून गेलं होतं. त्यानंतर नासानं केलेल्या विशेष प्रयत्नातून हे फूल फुललं. त्यापूर्वी अंतराळात भाज्या पिकवण्याचाही प्रयोग झाला होता. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर आणि अक्कलकोट या 2 महत्वाच्या तीर्थक्षेत्रांसह जिल्ह्यातील इतर तीर्थक्षेत्र स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सोलापूर जिल्ह्याची ओळख ही तीर्थक्षेत्रांच्या जिल्ह्यावरून पर्यटनाचा जिल्हा म्हणूनही होत आहे.
जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट आणि शेजारीच असणाऱ्या तुळजापूर, गाणगापूर, शिखर शिंगणापूर या तीर्थक्षेत्रांमुळे जिल्ह्यात पर्यटन वाढत आहे. आलेल्या पर्यटकांना निर्मळ आणि स्वच्छ आरोग्य मिळावं यासाठी प्रशासन गेली अनेक वर्ष कष्ट घेत आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे राज्यात स्वच्छतेचा सोलापूर पॅटर्न म्हणून ओळख होऊ लागली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूरच्या आषाढी आणि कार्तिकी यात्रेत स्वच्छतेचं योग्य नियोजन करून भाविकांना, पर्यटकांना चांगल्या सुविधा दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनीही जिल्हा प्रशासनाचा गौरव केला आहे. यात्रा संपल्याबरोबरच दुसऱ्या दिवशी ते गाव पूर्ण स्वच्छ होईल की ते परिसर स्वच्छ होईल असा आपण एक कार्यक्रम आखलेला आहे. एवढंच नाही तर प्रत्येक दिवशी रोज सायंकाळी पर्यटक आल्यानंतर ते स्थळ स्वच्छ होईल या बाबत सुद्धा विचारविनिमय सुरू आहे. पंढरपूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी बहुमजली सुलभ शौचालय बांधली आहे. प्रशासनाबरोबरच स्वयंसेवी संस्था देखील स्वच्छतेला हातभार लावत आहेत. शहरात सर्वत्र स्वच्छता, प्रशस्त वाहनतळ, मोठे रस्ते, निर्मळ आणि शुद्ध पाणी यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळत असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं देशात स्वच्छतेचं महत्त्व नागरिकांना कळू लागलं असलं तरी स्वच्छतेचा हा दिवा कायम ठेवला तरच आपला भारत देश स्वच्छ होणार आहे. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यातल्या कासणे इथं काल धम्म मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दीपंकर विपश्यना मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी धम्मराजिक महावीर विपश्यना केंद्रातल्या भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचं अनावरणही करण्यात आलं. धम्मवंदना, धम्मप्रबोधन, मी सावित्रीबाई फुले बोलतेय हा एकपात्री नाट्यप्रयोग आदींचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं. विकसित देशांच्या पंक्तीत विराजमान होण्यासाठी भारताला गरज आहे ती माहिती तंत्रज्ञानासह सर्वच क्षेत्रात अव्वल स्थानी राहण्याची. स्टार्टअप इंडिया अभियान हे त्या दृष्टीनं टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. युवा वर्गातली कल्पनाशक्ती आणि कार्यशक्ती यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप अभियानाची सुरुवात केली. स्टार्टअप अभियानासाठी 10,000 कोटी रुपयांचा प्राथमिक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवविचारांच्या प्रोत्साहनासाठी अटल आविष्कार योजना तसंच 5 लाख शाळांमधल्या 10 लाख विद्यार्थ्यांसाठी नवविचार कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. स्टार्टअपना पहिली 3 वर्ष आयकरात सवलत, स्वप्रमाणनाची सुविधा, पेटंट प्रक्रियेचं सुलभीकरण इत्यादी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधानांनी केल्या. स्टार्टअप उद्योजकांनीही यावेळी आपले अनुभव सांगितले. देशात नवउद्योजकांची पिढी घडवण्यात स्टार्टअप इंडिया अभियान निश्चितच मैलाचा दगड ठरेल. नाशिक इथं महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या 3 दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आजपासून सुरू झाल्या. स्पर्धेत 11 क्रीडा प्रकारात 200 स्पर्धक सहभागी होणार आहेत. क्रीडा ज्योतीचं प्रज्वलन केल्यानंतर ध्वजारोहण करून क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. खेळाडूंनी जीवनात प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. प्रत्येक विभागातले मुख्य अभियंता आपापल्या संघासह या स्पर्धांना हजर आहेत. या क्रीडा स्पर्धांचं आयोजन दर 2 वर्षांनी न करता दरवर्षी करावं तसंच क्रीडा स्पर्धांबरोबरच नाट्य स्पर्धाही घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 2015च्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांसाठी 25 मुलांची निवड झाली असून यात 22 मुलं आणि 3 मुलींचा समावेश आहे. 2 जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे. 4 मित्रांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना स्वतःचे प्राण गमावणाऱ्या महाराष्ट्राच्या 15 वर्षाच्या गौरव सहस्त्रबुद्धेचा भारत पुरस्कारानं मरणोत्तर सन्मान करण्यात येणार आहे. प्रतिष्ठेचा गीता चोपडा पुरस्कार तेलंगणच्या 8 वर्षाच्या शिवमपेठ रुचिताला देण्यात येईल. शाळेच्या बसला रेल्वेची धडक बसल्यानंतर तिने अतुलनीय शौर्य दाखवत 2 जणांचा जीव वाचवला. आपल्या आईचे प्राण वाचवण्यासाठी वाघाशी झुंज देणाऱ्या उत्तराखंडच्या अर्जुन सिंगला संजय चोपडा पुरस्कारानं गौरवण्यात येईल. येत्या 24 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पारितोषिक विजेत्या मुलांच्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित करणार आहेत.
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी राजस्थान रॉयल्सचा खेळाडू अजित चंदेला याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं केली. मुंबई संघातील खेळाडू हिकेन शहावर 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. शिस्तपालन समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या मोसमातल्या पहिल्याच ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून मेलबर्नमध्ये सुरुवात झाली. अव्वल मानांकित नोवाक जोकोविच आणि सेरेना विल्यम्सनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. आज पहिल्याच सामन्यात कोरियाच्याच प्रतिस्पर्ध्यांचा 6-3, 6-2 आणि 6-4 असा सरळ सेट्समध्ये पराभव केला, तर सेरेना विल्यम्सनं इटलीच्या कॅमिला गिरॉर्गीला 6-4, 7-5 अशा सेट्समध्ये पराभूत केलं. जपानचा की निशिकोरी पेट्रा क्विटोवा रॅडवास्का या टेनिसपटूंनीही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या युकी भांबरीला मात्र पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. भारताची सानिया मिर्झा आणि तिची स्विस जोडीदार मार्टिना हिंगिस मिश्र दुहेरीतला आपला सामना खेळतील. या व्यतिरिक्त लिएंडर पेस, महेश भूपती, रोहन बोपण्णा आणि पूरव राजा हे भारतीय टेनिसपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. हवामान. पंजाब आणि हरियाणात थंडीची लाट तीव्र झाली आहे. अमृतसरमध्ये सर्वात कमी म्हणजे 1.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंडीगडमध्ये 5.6 अंश सेल्सिअस तर हरियाणाच्या अंबालामध्येही तितक्याच तापमानाची नोंद झाली आहे. नागपुरात काल रात्री पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी ईशान्य भारताच्या दौऱ्यावर. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारं राज्य म्हणून सिक्कीमच्या नावाची घोषणा करणार. दुष्काळग्रस्त राज्यातल्या मनरेगासारख्या सामाजिक योजनांच्या सद्यस्थितीविषयी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून माहिती मागवली. डिसेंबर महिन्यात निर्यात घटली तर सोन्याची आयात दुप्पट. गडचिरोलीमध्ये 3 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, 2 महिलांचा समावेश. एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता होणार. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सेरेना जोकोविचची आगेकूच, युकी भांबरी पराभूत. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.